राज्यात भेसळ विरोधी कडक कारवाया करून चर्चेत आलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना राज्य सरकारने आणखी एक धक्का दिला आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी राज्यभर भेसळ विरोधी कठोर मोहीम राबवत अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला होता। अन्न, औषधे, दूध, खवा तसेच विविध खाद्यपदार्थांमधील भेसळ प्रकरणांवर त्यांनी धडक छापेमारी करून अनेकांना तुरुंगाची हवा दाखवली होती। मात्र या कारवायांमुळे चर्चेत असताना राज्य सरकारने त्यांची परभणीच्या पालक सचिव पदावरून उचलबांगडी केली आहे। यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदाची जबाबदारी होती। मात्र त्या विभागातून बदली झाल्यानंतर आता पालक सचिव पदही काढून घेण्यात आले आहे। मुंढे यांच्या जागी परभणीचे पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच अकोला जिल्ह्याच्या पालक सचिवपदी कृषी सचिव परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी मोठ्या कंपन्या, उद्योग आणि हॉटेल्सवरही कारवाई करत आपल्या कार्यशैलीची छाप पाडली होती। त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काही घटक नाराज असल्याची चर्चा सुरू असताना सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, मुंबई।